तर चंद्रपूर महानगरपालिका आयुक्तांनी 6 अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या। हिराई महोत्सवात स्टेज व्यवस्थेतील त्रुटींसह राज्य शिष्टाचार प्रकरणामध्ये भंग झाल्याचा आरोप यात करण्यात आलेला आहे। याबाबत खासदार प्रतिभा धानोरकरांनी प्रोटोकॉल भंग झाल्याची तक्रार जी आहे ती केली होती। लोकसभा अध्यक्षांकडे झालेल्या तक्रारीनंतर महापालिकेकडून अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली। आज पहिल्या टप्प्यामध्ये दीदींचं गुंड घराबाहेर पडले नाहीत असं अमित शहांनी म्हटलंय। मी गुंडांना सांगतो दुसऱ्या टप्प्यातही बाहेर येऊ नका, नाहीतर उलट टांगून सरळ करणार। पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील झालेल्या मतदानानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केलं। तर नाशिक पाठोपाठ मुंबईच्या आगरीपाड्यामध्येही कॉर्पोरेट जिहाद झाल्याचा आरोप आहे। मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ झाल्याचा आरोप आहे। भाजपचे पदाधिकारी नितीन वनकर यांनी कॉर्पोरेट जिहाद झाल्याचा आरोप केला। आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी प्रभाग क्रमांक 201च्या समाजवादी पक्षाच्या नगरसेविका इरम सिद्दीकी यांचा भाचा असल्याची माहिती समोर आली। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी आगरीपाडा पोलीस स्टेशनला भेट देत संबंधित प्रकरणाची माहिती घेतली। हळद दाखवून आज या ठिकाणी पोलीस कंप्लेंट केलेली आहे। आणि विशेषतः म्हणजे जो आरोपी आहे तो आरोपी समाजवादी पक्षाच्या एका नगरसेवकाचा भाचा आहे। म्हणजे हे देवाभाऊचं सरकार आहे, हिंदुत्ववादी सरकार आहे। परंतु आज ह्या जिहादी मानसिकतेची इतकी ताकद झालेली आहे की मुंबईसारख्या या महानगरीमध्ये हिंदू मुलींना ट्रॅप करणं, त्यांना जाळ्यात ओढणं आणि त्यांच्यावरती शरीर सुखाची मागणी करून त्यांना बाटवणं, नंतर टाकून दे, हे प्रकार या ठिकाणी आता घडू लागलेले आहेत। म्हणून मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून देवाभाऊला सुद्धा विनंती करतो की हे कॉर्पोरेट जिहाद कुठेतरी थांबलं पाहिजे। स्त्री आहे, ही माता आहे, भगिनी आहे। त्यामुळे मला वाटतं या मानसिकतेमध्ये असे दळभद्री, मग ते कुठल्या जातीचा आणि धर्माचा न बघता हा तर निघालाच आहे, तर अशांना कडक कारवाई करा। नक्कीच अशा मानसिकतेच्या लोकांना कडक कारवाई करा अशी मागणी आता किशोरीताई पेडणेकर यांच्या वतीने करण्यात आलेली आहे। त्यामुळे तर या